त्यांनी म्हटलं होतं इथेनॉलमुळे देशातला पेट्रोलचा दर हा 50%च्या खाली आहे. बरोबर आहे. म्हणजे असलेल्या दराच्या अर्धा पेट्रोलचा दर होईल. आज पेट्रोलचा दर हा जगभरातल्या सगळ्या दरांपैकी सगळ्यात जास्त आपल्याकडे. मग ते इथेनॉल आणून तुम्ही केलं काय? बरं, त्या इथेनॉलमुळे अनेक गाड्यांचे इंजिन बदलावे लागले. बरोबर. जे इंजिन बदलले त्याचा भूदंड काय सरकारने भोगला का? त्याचा स्ट्रेट भूदंड हा ग्राहकांना पडला. आज गाड्यांचे ऍव्हरेज कमी होतात हे स्वतः गडकरी मान्य करतात. याचा नुकसान कोणाला होतंय? ग्राहकांना होतंय. तर गाड्या काढणार कोणी उडणार तुम्ही मध्ये म्हटलं होतं की पाण्यावर चालणारे आम्ही टॅक्सी आणू. अरे किती फेकावं याची हद्द जर कोणी या देशात सोडली असेल तर ती गडकरींनी सोडली. मला वाटतं त्यांनी समजावून सांगावं शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होणार. बरं, याच्या आधीही शेतकरी सगळ्यात जास्त इथेनॉल हा ऊसाच्या तोटामुळे तयार होतो. याच्या आधीही ऊस हा कारखान्यांमध्ये जायचा, त्यातून साखर व्हायची, तेवढेच पैसे यायचे. बरोबर आहे. ऊस कारखान्यांना ह्याचा फायदा झाला की आधी साखर काढली आणि चोट्यातून इथेनॉल काढलं. बरोबर आहे. याचा आता यात शेतकऱ्यांना जे वाढीव पैसे मिळाले का? तर बिलकुल मिळाले नाही. याचा सरळ फायदा हा दोन लोकांना झाला. एक त्या कंपन्यांना आणि दुसरा नितीन गडकरीच्या मुलाच्या कंपनी. त्यांनी इथेनॉलच्या नावावर हा सगळा व्यवसाय उभा केला. काही वर्षापूर्वी गडकरीची भाषणं काढा, त्यांनी म्हटलं होतं इथेनॉलमुळे देशातला पेट्रोलचा दर हा 50%च्या खाली. बरोबर आहे. म्हणजे असलेल्या दराच्या अर्धा पेट्रोलचा दर होईल. आज पेट्रोलचा दर हा जगभरातल्या सगळ्या दरांपैकी सगळ्यात जास्त आपल्याकडे. मग ते इथेनॉल आणून तुम्ही केलं काय? बरं, त्या इथेनॉलमुळे अनेक गाड्यांचे इंजिन बदलावे लागले. बरोबर. जे इंजिन बदलले त्याचा भूदंड काय सरकारने भोगला का? त्याचा स्ट्रेट भूदंड हा ग्राहकांना पडला. आज गाड्यांचे ऍव्हरेज कमी होतात हे स्वतः गडकरी मान्य करतात. याचा नुकसान कोणाला होतंय? ग्राहकांना होतंय. आज याच्या ज्या मशीन आहेत तसल्या पेट्रोल पंपाच्या त्या बदलायला सांगितलं. त्याचं नुकसान कोणाला होणार आहे? ग्राहकांना होणार. त्या सगळ्याचं जर तुम्ही गणित पाहिलं तर फक्त गडकरी हे एकमेव प्रॉफिट मध्ये. बाकी सगळे अख्खी देशातली जनता ही या सगळ्याला कंटाळलेली आहे. आज गाडी रस्त्यात बंद बसली आहे, ऍव्हरेज कमी झालेलं आहे. लोक देशभरातले व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करतात. जरी चॅनल दाखवत नसतील तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे जगभरात पसरत चाललेलं आहे. आता कॅब ड्रायव्हरचं देखील असे संताप होतात की बऱ्याचदा पेट्रोलमध्ये इथेनॉल आणण्याची गरज नाहीये, जे चाललंय ते रुटीन बरोबर होतं. माझं मत वेगळं आहे. माझं मत आहे की तुम्ही जे काही इथेनॉलच्या पाठी लागलेत ना त्याच्यापेक्षा इलेक्ट्रिक कॉटच्या पाठी लागा. सौर ऊर्जेकडे याचा जास्त जोर दिला जाईल. सौर ऊर्जेतनं लोकांना इन्कम सोर्स पण तयार होईल. याचा पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी नाही, गाड्यांना हानी नाही. उलट त्यातून लोकांना गाड्यांच्या किमती कमी होतानाच दिसत आहे. पण नाही, मुलाचा धंदा ज्यात आहे त्यात गडकरींना जास्त इंटरेस्ट आहे. आता काल म्हणाले उडणाऱ्या गाड्या काढणार आहेत. कोणी उडणार तुम्ही मध्ये म्हटलं होतं की पाण्यावर चालणारे आम्ही टॅक्सी आणू. अरे किती फेकावं याची हद्द जर कोणी या देशात सोडली असेल तर ती गडकरींनी सोडली. धन्यवाद दादा आपण दिलेल्या माहितीबद्दल. इथेनॉल संदर्भात मनसेने केलेल्या आक्रमक आंदोलनानंतर कुठेतरी शासनाकडे याचा तीव्र विरोध केला जातोय. संदर्भात अविनाश जाधव यांनी देखील काहीशा आपल्या म्हणणं उपस्थित केलं. त्यांचं असं म्हणणं आहे की गडकरी हे निवळ फेक आणि फेक र्युमर्स पसरवतात. शेतकऱ्यांना याचा कुठलाही फायदा होणार नाही. इथेनॉल संदर्भात कुठलीही उपाययोजना शेतकऱ्यांच्या हिताकरता होणार नाही. सोहम शिर्के, आपला महानगर ठाणे.